नमस्कार. आज आपण संत तुकडोजी महाराजांच्या एका खूप खूप महत्त्वाच्या रचनेबद्दल बोलणार आहोत. ही फक्त एक कविता किंवा गाणं नाहीये, तर आपल्या देशासाठी, आपल्या राष्ट्रासाठी केलेली एक मनापासूनची प्रार्थना आहे. तर चला, या प्रार्थनेच्या आत दडलेला जो भाव आहे तो जरा जवळून पाहूया. कधी विचार केलाय की एका साध्या प्रार्थनेतून आपण आपल्या देशासाठी काय मागू शकतो? म्हणजे ही प्रार्थना फक्त शब्द नाहीत, तर भारताच्या आत्म्यासाठी, आपल्या सगळ्यांच्या भविष्यासाठी केलेली एक कळकळीची विनंती आहे. आणि हे गीत आपल्याला याच प्रश्नाचं उत्तर शोधायला नक्कीच मदत करतं. तर ही प्रार्थना लिहिली आहे संत तुकडोजी महाराजांनी. ते फक्त एक संत नव्हते, तर एक मोठे समाजसुधारक सुद्धा होते. त्यांनी या गीतातून, या प्रार्थनेतून भारतासाठी एक स्वप्न पाहिलं होतं. आज आपण तेच स्वप्न उलगडून बघणार आहोत. त्यांच्या नजरेतून एक आदर्श भारत नेमका कसा दिसतो, चला पाहूया. हे गाणं म्हणजे नुसते शब्द नाहीत. हे एक आवाहन आहे, एक आठवण आहे की आपला देश, आपला भारत कोणत्या मूल्यांवर उभा राहिला पाहिजे. म्हणजे भारताचा पाया कसा असावा हे सांगणारी ही एक खूप शक्तिशाली प्रार्थना आहे. खरं तर ही एक दिशा दाखवणारी दृष्टी आहे. आता आपण येऊया या प्रार्थनेच्या अगदी केंद्रस्थानी, तिच्या आत्म्याकडे. आणि तो आत्मा म्हणजे बंधुभाव. म्हणजे काय? तर आपले सगळे मतभेद विसरून एकमेकांमध्ये एक अतूट नातं, एक ऐक्य असणं किती महत्वाचं आहे, हेच संत तुकडोजी महाराज यातून आपल्याला सांगतात. तर मग हा बंधुभाव म्हणजे नेमकं काय? बंधुभाव म्हणजे एक अशी भावना जिथे जात, धर्म, पंथ हे सगळं काही विसरून आपण फक्त एक आहोत, माणूस म्हणून एक आहोत. हाच या प्रार्थनेचा मूळ गाभा आहे, तिचा खरा अर्थ आहे. आणि प्रार्थनेची सुरुवातच बघा किती जबरदस्त आहे. हे सर्व पंथ, संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे. किती मोठा विचार आहे ह्यात. आपले वैचारिक, धार्मिक जे काही मतभेद असतील ते सगळे विसरून टाका आणि सगळ्यांनी एक दिलानं एकत्र या. किती सुंदर कल्पना आहे ही, नाही का? आणि मग महाराज अजून पुढे जाऊन अगदी स्पष्ट शब्दात सांगतात, संघ हिंदू असो, ख्रिश्चन वाहो इस्लामी. म्हणजे कोणीही असो, हिंदू, ख्रिश्चन किंवा मुस्लिम, सगळ्यांनी एकत्र गुण्यागोविंदाने राहायला हवा. हा जो सर्वधर्म समभावाचा संदेश आहे ना, तो ह्या एका ओळीतून थेट काळजाला भिडतो. हेच तर या प्रार्थनेचं खरं सौंदर्य आहे. म्हणजे बघा, इथे कोणालाही वगळलेलं नाहीये. हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम सगळेजण आले यात. ही जी सर्वसमावेशकता आहे ना, तीच महाराजांची किती मोठी, किती व्यापक दृष्टी होती हे दाखवून देते. आणि गंमत म्हणजे ही प्रार्थना फक्त धार्मिक सलोख्यापुरती मर्यादित नाहीये. ती सामाजिक आणि आर्थिक समानतेबद्दलही तितक्याच तळमळीने बोलते. कवितेत ओळ आहे, नांदोत सुखे गरीब अमीर एक म्हणतानी. म्हणजे काय? तर श्रीमंत आणि गरीब यांच्यातल्या भिंती तुटल्या पाहिजेत आणि सगळ्यांनी एक मनताने, आनंदाने एकत्र राहिलं पाहिजे. आता जरा पुढे जाऊया. ही प्रार्थना फक्त आदर्श गोष्टींबद्दल बोलत नाही, तर समाजात जे काही चुकीचं आहे त्यावरही बोट ठेवते. म्हणजे समाजसुधारणा आणि न्यायासाठी हा किती मोठा संदेश आहे हे आता आपल्याला बघायचं आहे. त्या काळातली एक खूप मोठी आणि खरं तर एक भीषण सामाजिक समस्या होती, अस्पृश्यता. आणि संत तुकडोजी महाराजांनी या प्रार्थनेत या समस्येवर थेट हल्ला चढवलाय. अस्पृश्यता म्हणजे काय हे एकदा नीट समजून घेतलं ना, की महाराजांच्या शब्दांमध्ये किती मोठी ताकद, किती मोठी क्रांती होती हे आपल्या लक्षात येईल. हे बघा, किती छान मांडलंय. एका बाजूला आहेत जातीभाव, अस्पृश्यता यांसारख्या समाजाला पोखरणाऱ्या गोष्टी, ज्याबद्दल महाराज म्हणतात की त्या समूळ नष्ट झाल्या पाहिजेत, म्हणजे पूर्णपणे नाहीशा झाल्या पाहिजेत. आणि मग दुसऱ्या बाजूला काय आहे, तर एक हो आम्ही आणि सत्य, न्याय, वसुदे यांसारखे आदर्श. हाच तो बदल आहे जो त्यांना आपल्या समाजात बघायचा होता. बरं, देशाबद्दल बोललो, समाजाबद्दल बोललो, पण देशातील नागरिकांबद्दल काय? विशेषतः तरुणांकडून महाराजांच्या काय अपेक्षा होत्या? त्यांच्या मते एक आदर्श भारतीय नागरिक कसा असायला हवा? चला, हे पाहूया. आणि या आदर्श नागरिकाचा चारित्र्याचा जो पाया आहे तो म्हणजे राष्ट्रभावना. राष्ट्रभावना म्हणजे फक्त भारत माझा देश आहे असं म्हणणं नाही, तर देशाप्रती आपले एक कर्तव्य आहे, एक जबाबदारी आहे हे समजून घेणं आणि त्यासाठी काम करणं. ही खूप खोलवर रुजलेली एक भावना आहे. तर आदर्श नागरिक बनण्याचा मार्ग कसा आहे? बघा, सगळ्यात आधी सकळास कळो मानवता, म्हणजे प्रत्येकाने आधी माणूस आणि माणुसकी समजून घेतली पाहिजे. त्यानंतर येते राष्ट्रभावना. मग तरुण कसे हवेत? तर उद्योगी आणि शीलवान, म्हणजे मेहनती आणि चारित्र्यवान. आणि शेवटी या सगळ्यांनी एकत्र येऊन समुदाय प्रार्थना करायला हवी. किती सोपा पण किती महत्वाचा मार्ग आहे हा, नाही का?
आता आपण जवळजवळ या प्रार्थनेचा शेवटाकडे आलो आहोत आणि शेवटचा जो भाग आहे ना तो खूपच खास आहे, कारण त्यात फक्त देशासाठी मागण्या नाहीत, तर त्यात संत तुकडोजी महाराजांचं स्वतःचं तत्वज्ञान आणि त्यांची स्वतःची एक प्रतिज्ञा आहे. म्हणजे बघा, ही प्रार्थना फक्त मोठ्या मोठ्या सामाजिक गोष्टींबद्दल बोलून थांबत नाही, तर ती प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचते. महाराज इच्छा व्यक्त करतात की प्रत्येक घरात स्वर्गासारखं सौंदर्य यावं आणि सगळ्यात महत्त्वाचं, लोकांच्या मनातून भीती कायमची निघून जावी. किती सुंदर विचार आहे हा. आणि मग येतात या शेवटच्या आणि माझ्या मते सगळ्यात महत्वाच्या ओळी. तुकड्या दास सदा या सेवे माझी वसुदे. इथे कवी स्वतःसाठी काहीही मागत नाहीयेत, ते स्वतःला तुकड्या दासाला कायम देशाच्या सेवेतच राहू दे असं मागतात. ही प्रार्थना नाही, हे तर संपूर्ण समर्पण आहे. तर मग या संपूर्ण प्रार्थनेचा शेवटचा आणि सगळ्यात मोठा संदेश काय आहे? तो हाच की एका महान राष्ट्राचं स्वप्न फक्त इतरांकडून अपेक्षा ठेवून पूर्ण होत नाही. त्यासाठी स्वतःला झोकून द्यावं लागतं, निस्वार्थ सेवा करावी लागते. आणि महाराजांनी तेच केलं, स्वतःला त्या सेवेसाठी वाहून घेतलं. आणि जाता जाता हा एक प्रश्न सोडून जातो. संत तुकडोजी महाराजांनी इतक्या वर्षांपूर्वी लिहिलेली ही प्रार्थना आजच्या काळात आपल्यासाठी, आपल्या कामासाठी, आपल्या देशासाठी एक प्रेरणा कशी बनू शकते, यावर आपण सगळ्यांनी नक्कीच विचार करायला हवा.